जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी एका वर्तमानपत्राच्या उद्घाटनासाठी आली आहे तुम्हा आम्हा सगळ्यांची आवडती लॉली. चला तर बघूया आज आपल्याला कोणत्या गरमागरम बातम्या बघायला मिळत आहेत ते. नमस्कार 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 मंडळी. मी संपादक प्रसाद खांडेकर. माझ्या दैनिक जनजागर या दैनिकाच्या लोकार्पण सोहळ्यात तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, मला आनंद होतोय की माझ्या या दैनिकाच्या लोकार्पण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जागतिक कीर्तीचे पत्रकार पॉली डिसूजा सर उपस्थित राहणार आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पॉली सरांचं. एक्सक्यूज मी. हॅलो हॅलो, एक सेकंड. कोण आहात तुम्ही? इथे काय करताय? लॉली कम अंडेन अँड अंडेन अँड अंडेन. ते कम अगेन अँड कम अगेन अँड अगेन अँड अगेन असं असेल. एक मिनिट, कोण आहात तुम्ही? इथे काय करताय? आय एम द लॉली. लॉलीला नाही ओळखलं का तुम्ही? तुम्हीच मला इकडे इंटिमेट केलंय ना. म्हणजे नाही. हो, यानीच मला इथे इंटिमेट केलं. काय बोलतो? यांनी. एक मिनिट. काय? एक मिनिट. काय आलं? हे काय केलं तुम्ही? काय आलं? तुम्ही पॉ केला. पॉ केला म्हणजे? तुम्ही लॉचा पॉचा केला. एक मिनिट, तुम्ही काय बडबडताय? तुम्ही केवढा मोठा मिस्टेक केला इथे. तुम्ही लॉलीचा पॉली केलाय मिस्टर. एक मिनिट, तुम्ही इथे गोंधळ घालताय मुळात. तुम्ही इथे का आलात? इथे पत्रकार पॉली येणार होते. एक मिनिट, या इव्हेंट कंपनीने काहीतरी गोंधळ घातला वाटतं. हॅलो, MSG इव्हेंट कंपनी. हॅलो हॅलो. अहो तुम्ही, मी संपादक प्रसाद खांडेकर बोलतोय. तुम्ही इथे माझ्या दैनिकाच्या उद्घाटनाला कोणाला पाठवलंय? ओ आय एम सो सॉरी सर. ऍक्च्युली काय झालं ना, एक DJ नाईट इव्हेंट होता, तिकडे मिस लॉलीना पाठवायचं होतं आणि तुमच्याकडे मिस्टर पॉलीना पाठवायचं होतं. पण आमच्या कोऑर्डिनेटरनी जरा गोंधळ घातला, त्यामुळे तिकडे मिस्टर पॉली गेले, तुमच्याकडे मिस लॉली आल्या. आय सॉरी. पण माझ्या दैनिकाचं उद्घाटन हे घरटा बांधलींना टीका करेल. कळतंय का? नाही, पण तेवढं काय झालं त्याच्यात? आता एवढे जागतिक कीर्तीचे पत्रकार मिस्टर पॉली तिकडे DJ नाईटला सरकायला खट्यावर नाचतायत की. हॅलो, तुम्ही पण घ्या जरा ऍडजस्ट करून. ओके, मला जरा काम आहे. सॉरी, 1 सेकंड. बाय बाय. हॅलो, ऐका तसं. हॅलो. सो याने ठेवलं. मला सांगा, मी सुरुवात कुठून करू? मी त्याच्यापासून करू का? तुम्ही इथे येणं अपेक्षितच नाहीये. मग तुम्हाला काय पाहिजे? लॉली इकडून जायला पाहिजे. एक मिनिट. लॉली इथून जायला पाहिजे. नाही पाहिजे. नाही. सी माय फॅन फॉलोइंग, यू नो. अरे देवा, सगळ्यांना लॉली पाहिजे. हरकत नाही. आता पण काय मला सांगा मग. गोंधळ झालाय तर आता ते पुढे न्यावं लागेल. ऍक्च्युली माझं दैनिक आहे, त्या दैनिकाचं आज इथे उद्घाटन आहे. लोकार्पण सोहळा आहे माझ्या दैनिकाचा. तुम्ही सांगा, फक्त तुम्ही लॉलीला सांगा, लॉली इज ऑल राऊंडर. हो हो. लॉलीला ऑल कमत. ऑल कमत म्हणजे? लॉलीला सगळं येतं. तुम्ही फक्त लॉलीला विचारा, लॉली जहर हबीबी आहे. एक मिनिट, ते हजर जबाबी असं असेल. चुकली का? मिस्टेकली. सॉरी. नाही. दॅट इज दॅट. ती हे काय हजर जबाबी आहे. इट्स ओके. तुम्ही मला फक्त विचारा काय करायचं. येस. माझ्या दैनिकाचा आज इथे उद्घाटन आपल्याला करायचं आहे. ओके. मला सांगा, तुमच्या दैनिकाचं नाव काय? व्हॉट इज द नेम? दैनिक जनजागर. ओ, नाईस नेम. दैनिक जनगाजर. गाजर. नाईस नेम. मॅडम, दैनिक जनगाजर नाही, दैनिक जनजागर. ओ, ओके. मी या पेपरचा संपादक. मी प्रसाद खांडेकर. हे बघा, हा आमचा पेपर. नाईस. मस्त आहे. वाव, हँडसम प्रसाद. आय नो दिस मॅन. व्हेरी रुबाबदार. तुम्ही हेडलाईन वाचा आणि याचं आपण उद्घाटन करू. ओके. येस. स्त्रीची गगन भरा रीना उड्डा नस. एक मिनिट, हे काय वाचताय तुम्ही? वाचू दे ना मला.
इस्रोची गगन भरारी उड्डाण सफल. ही न्यूज कुठेही फोड द्याल तुम्ही. सॉरी काही बोलाल. चुकली, ऐका ना. हे बघा मी तुम्हाला न्यूज वाचून दाखवतो. इथे काय लिहिलंय, जागतिक मॅरेथॉन स्पर्धा. ही न्यूज एक मिनिट काय तुम्ही वाचून नाही दाखवायचं. म्हणजे लॉली खूप होशियार आहे. लॉली नुसते फोटो बघून बातमी ओळखते. एक चड्डी बनियान घातलेला माणूस पळताना दिसतोय. का? कारण त्याचं एका बाई बरोबर झिंगडू पुंगडू चालू होतं आणि त्याच्या बायकोने त्याला रंगे हात पकडलं, म्हणून तो पळतोय चड्डी बनियानवर. तो पळत सुटला आणि मागून त्याच्या माणसं धावतायत. तितक्यात एका माणसाने दोरी टाकली आणि त्याला अडकवलं. झालं. येस. एवढं जुळवून आणाल. फक्त मॅरेथॉन मध्ये धावणारे लोक आहेत चड्डी बनियानवर, आणि ती दोरी टाकली ना, ती फिनिशिंग लाईन आहे. ते तुमच्यासारखे वाचक असतात ना, म्हणून काही न्यूज पोर्टल्स आता फावतंय. अहो पण मला आणि हे बंद करायलाच मी माझं दैनिक सुरू केलंय, कळलं. पत्रकारिताना अक्षरशः रसात आला चालले या न्यूज पोर्टल्समुळे. काय बातम्या देतात. अभिनेत्याने टाकला या अभिनेत्री सोबत फोटो, दोघांचं आता लग्न होणार का. तुम्हाला काय करायचंय, ते करतील ना दोघं. काय ते समीर चौगलेचं आलिशान घर पाहिलात का, आणि आतमध्ये कुठल्या तरी वेगळ्याच महालाचे फोटो. त्याला विचारा आधी, कुठे चालली आहे पत्रकारिता, काय करताय. त्याच्यावरच्या कमेंट्स वाचा. तुमच्या न्यूज पोर्टललाच लोक शिव्या घालत असतात, आणि हेच मला नाही करायचंय. आमच्या ह्या दैनिक जनजागरणची कॅप्शन काय माहितीये, काय? जनतेने जनतेसाठी जनतेच्या माध्यमातून केलेला जागर, जनजागर. म्हणालीस कॅप्शन. हा. जणाने जेणीसाठी जणांच्या मधोमधून चाललेल्या दैनिक. तुझे लायकी निक. एक मिनिट. डोंट क्लाइम युअर व्हॉइस ऑन टू मी. लॉलीला ओरडलेला आवडत नाही. लॉलीला क्राय. इकडे दे माझी कॉपी. कॉपी इकडे दे. कलरफुल परफॉर्मन्स, मजा आ गया. सोनाली ताई, मी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राची हास्यजत्रा बघायला आले होते एका सिनेमाच्या प्रमोशनसाठी. तेव्हा मला लॉली पहिल्यांदा प्रत्यक्ष बघायला मिळाली होती आणि मी हरखून गेले होते, आणि तेवढाच आनंद मला आजही झाला. खूप मस्त. असं सुंदर काम करत राहा. थँक्यू ताई. तुमच्यातल्या तिला आणि तिच्यामुळे ज्याचं आयुष्य परिपूर्ण बनलंय त्याला ही महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी तिला खळखळून हसवायला सज्ज आहेत सगळ्या हास्यरथी महारथी. त्यांचं जोरदार स्वागत. त्यांचं कौतुक करणाऱ्या तिचं आणि अर्थात त्याचंही स्वागत. अर्थात सुंदर प्रतिभा संपन्न आणि अष्टपैलू अभिनेत्री सोनालीताई कुलकर्णी, आणि खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. थँक्यू प्राजक्ता. तुला आणि इथे असलेल्या सगळ्या मुलींना महिला दिनाच्या शुभेच्छा, आणि त्याचप्रमाणे सगळ्या त्यांना म्हणजे आपल्या मित्रमंडळींना, पुरुषांना सुद्धा महिला दिनाच्या शुभेच्छा. मला महाराष्ट्राची हास्यजत्राचं विशेष हे वाटतं की जसं संतुलन जगात असायला पाहिजे, की ती आहे आणि तो आहे आणि ते एकत्र आहेत म्हणून आपलं जग चांगलं चाललंय. तसंच हास्यजत्रेच्या सेटवर पण मला वातावरण नेहमी बघायला मिळतं की कधी असा फरक होत नाही की ती मुलगी आहे आणि तो मुलगा आहे. आपण सगळे मिळून असतो आणि तुम्ही एकमेकांना पूरक असं वातावरण निर्माण करता, म्हणूनच इतका आनंद निर्माण करू शकता. तर आपल्याला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. मंडळी, आता इथे रंगणार आहे एक केस स्टडी. बघूया या केश संभारात हास्याचा गजरा कसा मांडला जातोय ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. अरे मोरे आई बाई आपली दोघे. ही सीट आपली सापडली बाबा एकदा. हो 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 जरा बसू काय. अरे बसा नाही. नंतर मग जातो. नाही नाही एवढ्यात कुठे मी पण झोपणार आहे. बसा होय, बसा, होय. बसा. बापरे बस रे नीट. काय मग नाव काय तुमचं? श्याम राजपूत. वा सुंदर. हा? मस्त नाव चांगलं अरे आहे. थँक्यू. मी कातील प्रभाकर मोरे. कातील? हो. आणि हा माझा दोस्त अरुण कदम. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम.
हे काय मेंढफेम. अरे वा, टोपी मस्त घातली वाय. कितीला पडली? कुठली टोपी? हिरवा घातली बाई ती. डोक्यावर फिट बसली नाही, घट किती बसले बघ. टोपी नाही हो ती. अरे ही टोपी दिसते का तुम्हाला? ही टोपी नाही आहे, मग टक्कल आहे रे. हो, हो. नाही नाही, बरेच दिवसात असं चमकदारी गोष्ट मी बघितली नाही ना, त्याच्यामुळे गोल झाला थोडासा. पण टक्कल मस्त आहे. मस्त आहे. काय रे वसाड्या, टक्कल आणि टोपी मधला फरक नाही तुला कळत? मी आले बरोबर ओळखलं ह्याला टकल्या म्हणून. दादा ऐकू येतंय मला. मी आलेला तेव्हाच मी ओळखलं तुम्ही टकलाय म्हणून. आता हे मलाच कशाला सांगताय मी टाकलाय म्हणून? सॉरी, काय डायरेक्ट असं बोलायला नाही पाहिजे तुम्हाला. नाही नाही, डायरेक्ट पण नाही इनडायरेक्ट पण नाही. नकाच बोलू ना प्लीज. सॉरी. काय मग कुठं बालाजी दर्शनला गेलो होतो काय? नाही नाही, मुंडन करून आलो म्हणून विचार बाकी काय. असंच केलेलं आहे ते. तुम्हाला काय करायचंय? नाही, मला काय करायचं आहे? नाही करायचं नाही तर विचारू नका ना मग. नाही नाही, बालाजी दर्शनला जातात ना, तर मुंडन करून येतात म्हणून, बाकी काय नाही. नाही काय बालाजीला काय महिला सुद्धा केस देतात ना, म्हणून असं मला वाटलं. मी असंच माझ्या केलेलं आहे ते. उगा चिडतायत ना. मी काय करण्या, म्हणजे आता घरी गेल्यानंतर नेमका प्लॅन काय तुझा? काय उठल्या मी डायरेक्ट सलून मध्ये जाणार आहे. लय केस वाटतात रे हल्ली माणसं. 2 आठवडे झाले नाही की केस, म्हणजे तुला असं म्हणतात ना, एवढं वाढतात ना, बायको बोलते ओ काय कसं दिसतंय ते जंगली सारखं, जा केस कापा. मग आपलं कापतो मी जाऊन. माझं काय वेगळं आहे? मी आता ट्रेन मध्ये आलो ना, तर सलून मध्ये केस कापला मग आलो का नाही इथं. एवढं का केस वाढतात? लय भरभराट आहे रे माझ्या केसांना, लय वाढतात, म्हणजे मरणाचं वाढतात. आता ट्रेन मधनं उतरलो, कुठेतरी सलून बघणार, केस कापणार, मग घरी जाणार. भरभराट म्हणजे केसांचा ना लय भरभराट आहे. पैसा कमी पण केस जास्त आहेत माझ्याकडे. आणि काय आहे, कधी कधी असं वाटतं ना, काय म्हणजे ज्या माणसाला गरज नाही केसांची त्याला देव का देतो? ज्याला गरज आहे त्याला का देत नाही? आता आपल्या समोर दुष्काळ दिसतोय आणि आपण रंगपंचमी खेळता. हो दादा, हा दुष्काळ आहे हा. आणि तुम्ही कशाला माझ्या समोर केसांच्या गप्पा करून राहिले? नाही आम्ही आपलं असंच बोलिलं. असंच नाही. तुम्ही कशाला लक्ष देता वा? अरे मला समजून राहिलं तुम्ही मुद्दाम करून राहिले म्हणून. काय माणूस आहे? आम्ही कशाला? तर म्हणजे आम्ही आमचं काही खाजगी बोलायचंच नाही. अरे पण तुमच्या खाजगी गप्पांमध्ये माझ्या केसांबद्दल काय बोलताय तुम्ही? तुमच्या केसांबद्दल कोण बोलतो? मग आम्ही आमच्या केसांबद्दल बोलतो. अरे पण ते मला लागतंय ना. तर त्याला मी काय करू? तुम्ही कशाला स्वतःच्या अंगावर ओढून घेता वाय? मग व्हायचं नव्हतं टकला. अरे ते काय माझ्या हातात होतं? काय गोष्टी करतात ना, उगाच चिडचिडे बा. नाही ते काय. आपण आपलं आता जो अरे माणूस- नका ना खुसूर फुसूर करू, कळतंय ना मला ते. अरे आम्ही पण रिझर्वेशन केले. आम्हाला केलंय ना, मग माझ्याबद्दल काय बोलताय? तर एवढं चिंतेसारखं आहे काय? बस आता काय दुनियेत काय कोण टकलू नाही आहेत काय? गोष्टी करता पाहिजे. कंटाळा आला यार, या माणसाच्या बाजूला बसण्यासारखंच नाही माहिती. काय माझे केस असं भुरुभुर उडतायत रे वाऱ्यामुळे. हो मर्या, काय बोलतोय? मर्या, हो काय रे? मी तुला सांगतो, हा केस ना एखाद्या माणसाला वरदान असतात, वरदान. काय सांगतो? हो, म्हणजे मी असं कुठंतरी ऐकलंय काय? का देव आहे ना, देव हा म्हणजे असं सगळ्यांना रांगत उभं करतो आणि सगळ्यात जास्त पुण्यवान माणूस दिसेल ना, त्याला असं भरभरून केस देऊन टाकतो बाई. हा खरा? मी ऐकलं हा कुठेतरी. म्हणजे एखादा माणूस आहे ना, तुला सांगतो, जो पाप करतो ना, त्या माणसाने एक पाप केलं ना, त्याचा एक केस घालतो. काय बोलतो? त्यानं अनेक पाप केलं ना, की त्याच्या अनेक केस घालतात. काय जमातलंस? म्हणजे कंप्लीट टकला होण्यासाठी किती पाप करावं लागत असेल? अगणित पाप करील तेव्हा कुठं माणूस टाकला होता. काय जमातलं? हो हो दादा, काय? म्हणजे मी काय भलते पाप केलेले? मी पापी आहे आणि तुम्ही भलते पुण्यवानच्या पोटचे का? अहो ऐका ना. नका ना फालतूपणा करू. काही बाई अंधश्रद्धा नका पसरवू. ठीक आहे, अंधश्रद्धा. मग?
तुम्ही पिक्चर नाही बघित आपल्या पिक्चर मध्ये सगळे विलन असतात तर टकलू असतात तर पापी असतात म्हणून तर विलन असतात का ना अरे कुठलं लॉजिक आहे मग तसं तर हॉलिवूडच्या पिक्चर मधले हिरो टाकले असतात त्याचं काय बोलाल तुम्ही टक्कल सुद्धा सौंदर्याचं प्रतीक असू शकतं हा ना अरे एवढ्या केसांवर आहे ना इतरू नका जास्त नुसते केस नका बघू त्याच्या खाली थोबडं काय ते बघा पर्सनल नाही पाहिजे पर्सनल काय personal नाही? नाही ते काय हे एक सुकायल खारीक आणि तो एक पिचकेल आंबा वाटलं तर बोलू का हॅलो उगाच आपलं काहीतरी बोलत बसतात मग एवढं तुम्ही सुंदर आहो मग चिडता हो कशाला गोष्टी करताय आणि नका मखडवू ना एवढे तुमच्या केसांवर तुमचे फक्त केस मोठे बाकी तर सगळं छोटे होय काय करताय? बोल मग. कोण सांभाळलं तुम्हाला? बाखर हॅलो. तू काय म्हटला होता रे काय? देव रांगेत उभं करतो अरे तू रांगेत उभं राहिल्यावर देवाला दिसणार आहे का तू बुटक बैंगन त्याला कशाला वांग्या भरीत करून टाकीन नाही नाही पर्सनल बोलताय तुम्ही हा आम्हाला? बोलीन त्याच्यावर कशा चिडता बाय ए सुकायला बोंबील तुझी तर चटणीच करून टाकेन जास्त केस केस करू नका दोघांचे केसांचे पुंजके पकडीन रपकन उपटून टाकीन मी उपटून टाकणार आहे टाक उपटून दुसऱ्या आठवड्यात येतील तुझ्याकडे काय काय तुझ्याकडे आहे काय उपटायला आमच्या उपटतो येतील दुसऱ्या आठवड्यात मोठं सांगतो केस उपटतो हा पुढे जाऊन ट्रेन थांबली ना की माझं लगेच येतील केस भरभराट आहे माझ्या केसांना का नाही अरे केस आहे ना तुमच्या पंख्याला बांधून टाकीन गरगर फिरवीन रे गप, चिडू नको कशाला एवढं आम्ही सगळं जनरल बोलता बाय तुम्ही अंगावर घ्यायची काय गरज आहे नका बोलू ना पण बरं, जाऊ दे. एवढं वाटतं तर मग व्हायचं नव्हतं टकलू अरे माझ्या हातात येते काय माणूस आहे जाऊ ते मी वर जातो झोप नाही रे पैसे विषय बॅगला विषय बोलूया आपण कंगवैया कंगवैया घेताय का कंगवा कंगवा घेताय का कंगवा कंगवा घेताय का कंगवा कंगवा घेताय का कंगवा कंगवा ए बसाड्या तुला लाज वाटत नाही काय रे काय हो समोर माणूस टकला बसलाय त्याला बोलतोस घेताय का कंगवा तो कंगवा घेऊन काय करील तू काय विचारील हाय विचारायला काय टकलाय ना तो माणूस एखाद्या टकल्यासमोर तुम्ही असा कंगवा घेऊन तुम्ही बसाल तर त्याला कसं अरे वाटत गुच्चू बटणार रे अरे तो त्याचा धंदा करतोय तू कायला एका वाक्यात 10 टाकलं म्हणतोय मला अरे तो वसाड तुझ्याकडे बघून बोलतोय म्हणून मी बोलतो मी कशाला बोलू मी काय बोललो जे आहे ते बोललो माझा धंदा आहे म्हणून बोललो आता या ट्रेन मध्ये 4 लोकांना जर कंगवा वापरता येत नाही म्हणून मी काय माझा धंदा सोडून देऊ काय म्हणून मी बोललो साहेब मी तर म्हणतो तुम्ही एखादा कंगवा घ्या ह्याचा सोडा पाठ तरी खाजवाल अरे तुझी आहे मार खाशील ना निघ जा तिकडे जाऊन कर धंदा घेताय का कंगवा कंगवा घेताय का कंगवा कंगवा काय घेताय कंगवा कंगवा लय केसांचा कंटाळा आलाय हो. देवांना टकलू केला नसता तर बरं झालं असतं अरे केवढा खर्च या केसांचा हो, ते पण. कंगवा घ्या शॅम्पू लावा तेल लावा रोज साबणाने धुवा लय म्हणजे लय कंटाळा आला या केसांचा कलप लावा मेहंदी लावा कशाला एवढा ए दलिंदरांनो अरे एवढे कसे जब्बर आहे रे तुम्ही काय झालं? अरे नका ना फालतूपणा करू रे कशाला केसांवर बोलताय माझ्या समोर आम्ही आता कंगवेवाला आला तर केसांबद्दल बोलणार नाही अरे पण काय जगात केस आणि टक्कल एवढे 2च विषय आहेत तुला काय त्याच्यावरच बोलायचे तुम्ही चिडताव कशाला मला सांग मग काय करू तुम्ही तुमच्या अंगावर घेऊ नका ना ओढून खाली फुगट एवढं वाटत तर व्हायचं नव्हतं टकलू गोष्टी करताय काय माणूस आहे यार. आम्ही आपलं आमचं पर्सनल बोलतोय अरे आम्ही काय जग- अरे शांत बटा ना पुस्तक वाचा या काय नॉलेज भेटलं तर बघा त्याच्यात काय ऐशीच्या गावाचे टकले आहे अरे नका ना हे खुसर फुसर नको करू ना गुणगुण नको करू का काय तोंड बंद करून बसायचं इथं बोला मग माझ्याबद्दल नका बोलू अरे ते मरू दे मला भूक लागली काय असेल तर काढ खायला आता काय भूक लाग काय काढ काहीतरी तुम्ही आणलं काय काय खायला म्हणजे तसं विचार. सफरचंद अरे वा अच्छा गुलगुलीत आहे रे सफरचंद हो. माझ्या येते मी काय म्हणतो कापून तरी दे खाऊ कसा आता ते पण मी करू आणि इकडं काय बघ ठेवू नको कापता यार शे काय त्या बायकोला किती मला हा. सांगितलं की जुनी सुरी आहे ती काढून नवी ठेव धारवाली आता ह्यानी कापलं पण जात नाही धार नाही आहे इकडं असं तुलतुलीत कुठं घासाय भेटलं असतं जरा तू
फालतूपणा करू नको हा डोकं इकडं- नको फिरू अहो, एखादा बरोबर नेम धरून तुझ्या बोंबीच्या खाली बुक्का मारीन ना करून मरशील तू कशा तुम्ही बोलता मध्ये ए तू पिरपिर नको करू आता डोकं नको फिरू माझं तुझी जीभ अशी ओढील या खिडकीत टाकेल आणि वरून खटकन खटका लावून टाकेल जीभच कातरून टाकीन तुझी अरे काय माणूस ए, जाऊ दे एक काम कर ते आपलं काढ मोबाईल अच्छा जरा बघूया काय हा जरा बघू काय ते. मजा येते जरा टक्कल काय यार, पैकी फालतू नाही? रे, आजचा प्रवासच घाणेरडा करून नाही ते काय त्याचं गाव संगीत म्हणजे काय लय धमाल करता मरण आता मरण हसूनच तुम्ही मला सांगितलं संगीत म्हणजे काय काय संगीत म्हणजे काय संगीत म्हणजे आज तिथं होत होती. ए अरण्या हा चौगुले ना चौगुले 8-9 महिन्यापूर्वी ह्याला केस नव्हते आता जरा बारके केस देतात यानं रोपण केला नाही काय रे हा म्हणजे रोपण केलं नाही बसाऱ्याने पण स्वस्तातलं केलं आणि त्याच्यामुळे ते रिझल्ट नाही होय रे प्रसाद खांडेकरचं बस सॉलिड रिझल्ट हो. असं घोघवीत केस आलेले हो तो विराज जगताप आहे हा मी असं ऐकलं त्या वसारीने पण रोपण केला नाही अच्छा तू टाकले आहे अरे टकल्या कुठला म्हातारा आहे तो म्हणजे वसाऱ्यात जवळजवळ 50-60 वर्षाचा माणूस आहे त्याला इकडे तरुण दाखवतात तो काय म्हातारा 50-60 वर्ष अरे मी त्याला आता 32-40 वर्ष समजतो आता नाही तो 50-60 वर्ष पण म्हणून त्याला तिथं असं म्हणजे वगैरे पण तो श्याम राजपूत पण आहे ना हा, हा. त्याला पण इकडे असं मांग केस होत अंधी होतं. हो त्या वासाड्याने सगळं काढून टाकलं आणि टाकला झाला हो. आता टकलं म्हणजे टकलू झाला म्हणजे काय कॉमेडी करता येते काय अरे कॉमेडी आहे ना टकले मुलं नाही अक्कल मुलं येते का नाही हो. नाही वसाडा तो लय प्रयत्न करतो हो? कॉमेडी करायला हा. पण त्याची कॉमेडी डायरेक्ट खानदेशात पळून जाते रे तो प्रयत्न कर. आणि अभिनयाची सगळी बॉम्ब आहे पण त्यांनी काही रोपण केलेलं दिसत नाही वसाड्याने अरे कुठनं करेल पैसा नको त्याच्याकडे काय अरे तो साईड रोल करतो ना त्याचा पर डे कमी आहे म्हणून त्याला माझा पर डे कमी आहे विराज जगताप पेक्षा कमी आहे का माझा पर डे मला काय माहिती ए मार नको बोलता टाकला बद्दल बोलताय ना तुम्ही ए तू इकडे बस इकडे बस खाली बस काय झालं नाही तुम्हाला टाकलावर बोलायचे ना बोला तुम्ही टाकलावर बोला तुम्ही टाकलावर बोला. आता आता पुढचं स्टेशन येईपर्यंत तुला पार टाकलं करून टाकू. अरे, ऐक रे. वा 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 एकदम टकाटक चकाचक आणि गुळगुळीत परफॉर्मन्स मजा आली धमाकेदार प्रसादा वा वा बहारदार खूप एन्जॉय केला आम्ही मस्त विषय होता आणि श्याम्या तुझ्या स्पोर्टिंग स्पिरिटला मोठी दाद दिली पाहिजे म्हणजे अफलातून आणि मला पर्सनली मला प्रामाणिकपणे असं वाटतं की आता तू जास्त स्मार्ट दिसतो जास्त रुबाबदार अरे दिसतोस. थँक्यू प्रश्नच नाही श्याम्या काही अरुण तू ट्रेनही हलवून सोडलीस आणि स्किटही हलवून सोडलीस वा दादा मोरे इतका खडूस वाटत होतास ना तू थ्रू आउट की म्हणजे समजा श्यामाच्या जागी मी असतो तर मी येऊन फटकावला असतो तुला मुळात तू इतका गोड माणूस आहेस आणि असं असताना त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट कुचकट माणसाचं काम करायचं पण ते इतकं बिनचूक की क्या बात आहे प्रभाकर काय इज आहे यार तुझ्या कामात सिरियसली यार अफलातून प्रभाकर अफलातून खूप मजा आली आणि जाता तर एक सल्ला देतो तुम्हाला दोघांना टकल्या माणसाला कधी टकल्या म्हणू नये तो कधीही केस करू शकतो